तर हा एक्झिट पोल आपण पाहतोय TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुतीच्या वाट्याला 129 ते 139 जागा। तर एक्झिट पोल आपण पाहतो आहोत TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुती 136 ते 145 जागा, महाविकास आघाडी 129 ते 139 जागा आणि इतरांच्या वाट्याला 13 ते 23 जागा मिळतील। अर्थात या ठिकाणी इतरांची सहाय्यता घेतल्याशिवाय कुठलीही आघाडी किंवा युती सरकार बनवू शकत नाही, हे हा पोल सांगतोय। तर इतरांच्या हाती सत्तेची चावी असणार आहे। यामध्ये 13 ते 23 जे आहे ते अपक्ष किंवा बंडखोर यामध्ये निवडून येणार आहेत आणि त्यांच्या हाती महायुती किंवा महाविकास आघाडीच्या सरकारची चावी असणार आहे। तर TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर। आतापर्यंत जे काही पोल आलेले आहेत त्यानुसार मोठी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। महाविकास आघाडीला 136 तर महायुतीच्या वाट्याला 129 ते 139 जागा मिळतील असा अंदाज या पोलनुसार वर्तवण्यात आला आहे। तर इतरांच्या वाट्याला 13 ते 23 जागा मिळू शकतील, त्यामुळे सत्तेच्या चाव्या या इतरांच्या अर्थात अपक्ष आणि बंडखोरांच्या हातात असतील असा अंदाज आहे। तर TV9 रिपोर्टर पोल नुसार आपण पाहतो महायुती 129 ते 139 जागा, भाजप त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष असेल, 81 जागांपर्यंत भाजप पोहोचेल। तर शिंदेची शिवसेना 25 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 23 जागा। तर महाविकास आघाडीमध्ये 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसला 50 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज, ठाकरेंना 44 पेक्षा जास्त जागा, तर पवारांना देखील इथे 42 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी फुटीनंतर आपण पाहतो आहोत अजित पवार आणि शिंदेंना मोठा झटका बसेल असा अंदाज या पोलनुसार वर्तवण्यात येतोय। सत्तेची चावी ही बंडखोरांकडे असणार आहे, अपक्षांकडे असणार आहे, त्यांच्या मदतीशिवाय या पोलनुसार महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन होऊ शकणार नाही। तर पुन्हा एकदा हा पोल आपण पाहतोय TV9 रिपोर्टरचा पोल आपण पाहतो आहोत। महायुती 139 ते 139 जागा, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला आपण पाहतोय 136 ते 145 जागा मिळतील असा अंदाज आहे। त्यामध्ये महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, 81 प्लस जागा त्यांना मिळतील। शिवसेना शिंदे गट 25 प्लस जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गट 23 प्लस जागा। प्रशांत माने सर, मी तुम्हाला जे म्हटलं होतं की राष्ट्रवादी कोणाची हा फैसला आणि शिवसेना कोणाची हा फैसला या निवडणुकांनुसार या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? तर